खलिवली केपी ग्रुप आणि ईडी ग्रुप सर्व मंडळींनी आमच्या व्यासपीठावर यायचं प्लीज. सर्वांचा सन्मान होईल. कृपया आपण व्यासपीठावर या प्लीज. हॅलो. त्या दरम्यान तर शशिकांत मुंडकर साहेबांचा देखील सन्मान होईल. विनंती करेन आमच्या स्पर्धेचे सर्व शशिकांतजी तुकाराम भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान आपला स्वीकारायचा आहे. शशिकांतजी मुंडकर यांचा देखील सन्मान होतोय. नक्कीच जाऊया मॅचकडे. जाऊया मॅचकडे. दीपक पाटील आणि नरेंद्र बगीसरांकडे. तर ग्रँड फिनाले मेगा फायनलचा सामना तुमच्या समोर येतोय. सज्ज झालाय नजीम पटेल पहिलं षटक घेऊन. राईट अमोर द विकेट ना चेतनसाठी पहिलाच बॉल. यावेळेस मात्र पॉइंट कडे घेऊन काढलाय. सिंगल रन मात्र खातं उघडलं जात आहे. नाणेफेक हरल्यानंतर शरद दिलेमन ट्रॉम्बे कोळीवाडा संघ फलंदाजीसाठी दाखल झालाय. चेतन कोळी आणि दिनेश पाटील. मागच्या मॅच मध्ये दिनेशनं बहरदार खेळ केला होता आणि त्याचमुळे मात्र त्याला सामनावीर हा पुरस्कार सुद्धा मिळाला होता. आणि आता मात्र तशीच इनिंग मात्र साकारावी लागेल याही मॅच मध्ये. अतिशय महत्वपूर्ण लढत आहे. चॅम्पियन संघ कोण होणार यासाठी मात्र ही लढाई सुरू आहे. एका बाजूला बलाढ्य शरद इलेव्हन ट्रॉम्बे कोळीवाडा संघ तर दुसऱ्या बाजूला मात्र स्टार क्रिकेट क्लब बोवे त्या संघानं मात्र बहारदार खेळ केलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हा बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळला जाणारा हा प्रयत्न मात्र होता. आणि इथे मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. सफल झाला होता फलंदाज दिनेश पाटीलची रिचिंग असते आपण नेहमी पाहतो वाईड लाईनची. कारण बराच वेळा गोलंदाजांना सुद्धा पाहायला गेलं तर बेनिफिट द्यावा लागतो आणि तसाच हा प्रयत्न मात्र यशस्वी राहिला. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. शॉर्ट तडमनला चकून बॉल चाललाय. डीप तडमन सीमारेषेच्या पलीकडे. ट्रॉम्बे टीम साठी मात्र हा पहिला चौकार फलंदाज दिनेश पाटीलच्या बॅट मधून. सुखाची छाया तुझे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 5 धावा. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आता मात्र ट्रॉम्बे कोळीवाडा संघ कुठपर्यंत मजल मारणार, किती धावांचं टार्गेट सेट करणार. खूप चांगला बॉल होता. वाईड लाईनच्या बाहेर बरोबर आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी राहिलाय. बराच वेळा आजकाल सर्रासपणे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ही गोलंदाजी केली जाते. ऑफ स्टंपच्या बाहेर यॉर्कर टाकणं आणि बऱ्याचशा फलंदाजांकडे प्रत्युत्तर नसते या चेंडूवर. कारण मिडल लाईनला जर यॉर्कर आला तर आजकाल हेलिकॉप्टर उडवले जातात. परंतु असा एखादा चेंडू पडतो ज्याच्याकडे कोणतंच प्रत्युत्तर नसतं फलंदाजाकडे आणि तसाच चेंडू मात्र पडला तो नजीम पटेलचा. फुल टॉस बॉल समोर खेळलाय. इथे मात्र फिल्डर आहे डीप मध्ये. लॉंग ऑफ कडे एकच जावे येईल. सिंगल रन. विवेक त्या ठिकाणी आहे. एकेरी धावेच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले. मागच्या मॅच मध्ये तौसिफ पटेलनं चांगली बॅटिंग केली होती. विवेक म्हात्रेनं चांगली बॅटिंग केली होती. या दोघा फलंदाजांच्या जोरावर मात्र चांगली धावसंख्या उभारली आणि आयश 11 कोबर टीमला बाहेर काढलं होतं. तर दुसऱ्या बाजूला विचार केला ट्रॉम्बे कोळीवाडा संघाचा तर चेंज द गेम वडवली बी सारख्या बलाढ्य टीमला या स्पर्धेमधून बाहेर काढलंय. या टीमला खूप चांगला बॉल होता. पुन्हा एकदा फुलर लेंथ ड्राईव्ह केलाय. बडॉफच्या दिशेमध्ये सिंगल येईल. एकेरी धावेच्या बरोबरीने एक भन्नाट स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. तो नजीम पटेलचा. स्टार ओव्हे टीम कडून पहिलं षटक अपेक्षेनुसार मी तर म्हणेन चांगलं पडलंय. कारण या ओव्हरमध्ये अवघ्या 7 धावा. दोनही धडाकेबाज सलामीवीर असताना मात्र केलेली ही कामगिरी नक्कीच कौतुकास पात्र आहे. ती नजीम पटेलची. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. थोडीशी संत आणि सावध सुरुवात म्हणता येईल. यावेळेस शरद 11 ट्रॉम्बे कोळीवाडा संघाची बिनबाद 7 धावा. आठवण तुझी रे येते आम्हाला सोडून का गेलास देवांचे माला. आठवण तुझी रे येते आम्हाला सोडून का गेलास देवांची माला. तुझ्या नावानं भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवांच्या नावानं भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवा स्मृतीच्या
चषकाला आला देवस्तुती चषकाला देवस्तुती चषकाला आला देवस्तुती चषकाला 5व्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपण अनुभवतोय. देवांशाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी सन्माननीय सरपंच साहेब शशिकांतजी भोईर यांच्या वतीनं एक दर्जेदार स्पर्धेचं आयोजन. आणि ही स्पर्धा म्हटली की संपूर्ण जबाबदारी मात्र सन्माननीय सरपंच साहेबांचीच असते आणि या खूप सुरेख स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा हा बॉल लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये आहे. संधी जरूर आहे त्या ठिकाणी. या सिटीज सम्रानं मात्र घेतलाय एक सुंदर झेल आणि पहिला धक्का मात्र बसलाय. तो शरद 11 ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला सलामीवीर गारद केलाय. तो विवेक मात्रेनं आपल्या पहिल्याच बॉलवर चेतन कोळीची खेळी आणले संपुष्टात. टाकण्याचा कारनामा मात्र या गोलंदाजाच्या नावावर आहे आणि हे फक्त स्टार ओवे संघानंच केलं या स्पर्धेमध्ये. फ्रीबस खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र कम्प्लिटली बीट झालाय. कोणतंही कनेक्शन नाहीये. पॅट आणि चेंडूचा मात्र स्पर्श होताना दिसत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. जगदंब वाकळे संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना सोपान मेडन ओव्हर टाकलं होतं, निर्धाव षटक टाकलं होतं आणि आता मात्र विवेक मात्रेने सुद्धा तो कारनामा केलाय आणि आता मात्र तशाच पद्धतीची गोलंदाजी. क्लीन बोल्ड, दांडी गोल केलाय, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. आणखीन एक धक्का बसलाय. शरद 11 ट्रॉम्बे कोळीवाडा संघाचा सुपरस्टार फलंदाज यावेळेस मात्र माघारी फिरतोय. दिनेश पाटील दोनही सलामीवीरांना दाखवलाय. विवेक मात्रेनं तंबूचा रस्ता. संघर्ष आतिषबाजीला डीजेच्या तालावर चढेल रंग पाहून आयोजन हे राजेशाही लीडर सिक्सर होतील रंग. एके ग्रुपचे आहे मोठे योगदान तोड नाही त्यांच्या परिश्रमाला. एके ग्रुपचे आहे मोठे योगदान तोड नाही त्यांच्या परिश्रमाला. तुझ्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवाच्या नावाने भरलाय आज क्रिकेट. जबरदस्त कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र स्टार क्रिकेटला बहुबेज संघाचा ज्या पद्धतीने गोलंदाजी साकारले. विवेक मात्रेनं टिच्चून मारा केला जातोय, तिखट मारा केला जातोय मैदानाच्या आतमध्ये आणि सलामीवीरांना मात्र माघारी धाडले. यावेळेचा हा चेंडू मात्र मागे चाललाय. इथे मात्र 4 धावा मिळतील. चौकार येतोय तो ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला. हॅलो, या दरम्यान परशुराम कोळी यांचं इथं आगमन झालंय. यावं आपण व्यासपीठावर प्लीज. परशुराम कोळी द या लेजंड आपण क्रिकेटर, व्यासपीठावर. द लेजंड क्रिकेटर आहेत ट्रॉम्बे कोळीवाडा संघाचे, परंतु चिंचपोडा गावशी एक वेगळंच नातं त्यांचं आहे. त्यांचं स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र टॉप आहे ज्या सिटीज आणखीन एक धक्का दिलाय. विवेक मात्रे लाजवाब कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये तिसरा धक्का आपल्या ओव्हरमध्ये दिलाय आणि पाहायला गेलं तर भक्कम वाटणारी ट्रॉम्बे कोळीवाडा संघाची फलंदाजी आता मात्र पत्त्यासरशी आता मात्र कोसळताना पाहायला मिळत आहे. हेमंत पाटील 4 धाबा काढून तंबूमध्ये दाखल. एका पाठोपाठ एक दणके दिलेत आता मात्र विवेक मात्रे. अफलातून
लेफ्ट मुहूर्त विकेट गोलंदाजी करत असताना सुपर ॲक्शन आहे. या गोलंदाजाची टप्पा पडल्यानंतर मात्र बॉल बाहेरच्या बाजूला वळवतोय. एक नॅचरल स्विंग आपण म्हणतो लेफ्ट हँडेड गोलंदाजासाठी आणि त्याच स्विंगचा मात्र वापर केला जातोय. जाळ्यामध्ये फसवले एका पाठोपाठ एक फलंदाजांना. चेतन गेला, दिनेश गेला आणि आता मात्र महत्वपूर्ण सफलता हेमंत पाटीलच्या स्वरूपामध्ये. आता संघ थोडासा संकटामध्ये अटकलाय. शुभम पाटील आलाय, अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे. आणखीन एक चान्स आले, आणखीन एक धक्का. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. सोपांना त्या ठिकाणी घेतला एक सुंदर झेल आणि संपवलाय आता मात्र शुभम पाटीलचा खेळ. लागलेला हा चौथा आदरा. शरद 11 ट्रॉम्बे कोळीवाडा संघाची अवस्था केविलवाणी अवस्था मात्र करून टाकले. ती विवेक मात्र या गोलंदाजानं. मिळणार का? परंतु अजूनही ट्रॉम्बे कोळीवाडा संघाची फलंदाजी पाहिली तर खोलवर आहे. येणारा 7व्या 8व्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा तेवढ्या क्षमतेचा सातत्याने आपण त्यांचे सामने पाहत असतो आणि ती क्षमता मात्र प्रत्येक वेळा त्यांनी सिद्ध केले. परंतु ही जबाबदारी आता मात्र दीपेश कोळी आणि सुधीर कोळी या दोनही फलंदाजांवर असेल. नजीम पटेल येतोय, तिसरं षटक. खूप चांगला बॉल यावेळेस मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये काय फिल्डिंग केलंय अफलातून. आता मात्र पाहायला गेलं तर जो आत्मविश्वास पहिल्या षटकामध्ये नजीम पटेलने दिला, त्यानंतर विवेक मात्रेनं जी घसरगुंडी उडवली ट्रॉम्बे कोळीवाडा संघाची, त्यातून आता मात्र सावरायला थोडासा वेळ जाऊ शकतो. अफलातून परफॉर्मन्स सादर केलाय. पहिले 13 चेंडू आतापर्यंत संपले. धावफलकावर 11 धावा लागल्यात 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. राईट मोर द विकेट ना. नजीमचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, समोर खेळला सोहेल त्या ठिकाणी आहे. एकच धाव, एक धावेसाठी आता मात्र संघर्ष करावा लागतोय तो ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला. बलाढ्य संघ आहे. मोठ्या मोठ्या संघांना मात्र या स्पर्धेमधून या संघांना मात्र बाहेर काढलेत, परंतु त्यांच्या समोर आव्हान आहे तुलनेने कमी असणाऱ्या स्टार क्रिकेट क्लब ओवे संघाचा. परंतु इथे मात्र स्टार क्रिकेट क्लब ओवे आज या काळ भैरव मैदानावर एखादा मोठा चमत्कार करणार का, याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष लागलंय. सगळ्यांचं लक्ष लागलंय. ते केपी ग्रुप आयोजित देवांशु भोईर स्मृती चषकाचा मानकरी कोण होणार, कोण होणार चॅम्पियन. स्टार क्रिकेट क्लब ओवे संघाचे स्टार आज मात्र चमकणार का, याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. परंतु थोडासा संकटामधून सावरतोय तो शरद 11 ट्रॉम्बे कोळीवाडा संघ. लेफ्ट हँडेड बॅट्समन यावेळेस दीपेसाठी हा बॉल कव्हरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. आकिब त्या ठिकाणी आहे. पहिली धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये, कारण हिंमत होत नाहीये, कारण अगोदरच 4 फलंदाज बाद झाल्यानंतर ही फार मोठी जबाबदारी मधल्या फळीतील फलंदाजांवर असणार आहे. आणि असं असताना मात्र जबाबदारी आहे, संयम दाखवणं गरजेचं आहे. संयमाबरोबर आक्रमकपणा सुद्धा तुम्हाला दाखवावा लागेल. दोनही गोष्टींचा मिलाप करत तुम्हाला एक चांगली इनिंग, या दोनही संयम असेल, आक्रमकपणा असेल, यांची सांगड घालून तुम्हाला मैदानामध्ये चांगला खेळ करावा लागेल. आणि ती गरज आहे आता मात्र दीपेश कोळी आणि सुधीर कोळी या दोनही फलंदाजांकडून. सिंगल आले, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 13 धाव संख्येवर. तिसरं षटक सुरू आहे. नजीम पटेल सुद्धा चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 हादरे दिलेत. विवेक मात्रेनं कमालीचा सामना टर्न केलाय. मी तर म्हणेन आतापर्यंत वर्चस्व गाजवलंय स्टार ओवे टीमनं. ओव्हर द विकेटनं हा बॉल यावेळेस मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे पाहावं लागेल. सिंगल मात्र कंप्लीट केली गेली. लेग बायचा इशारा येतोय. एकेरी धाबेच्या मदतीनं धावसंख्या मात्र 1 ने पुढे जात आहे. अंपायर जावेद फरीद सर फ्रॉम कल्याण, दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग अंपायर सुनील पाटील फ्रॉम मोरबी. 2 प्रतित यश अंपायर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात.
खूप चांगली स्पर्धा आज ही स्पर्धा निरोप घेणार आहे, परंतु निरोप घेण्याआधी मात्र बऱ्याचशा आठवणी मात्र या स्पर्धेमधून या क्रीडांगणावर मात्र देऊन जाईल ती प्रत्येक क्रीडा रसिकांना. दीपेश कोळी ऑन स्ट्राईक, लेफ्ट हँडेड बॅट्समन. यावरचा बॉल थोडासा पाहायला गेला तर मिस केलाय मित्रांनो. फुल टॉस होता, त्याला कन्वर्ट करता आला नाहीये. बऱ्याच वेळा जेव्हा तुम्ही अंडर प्रेशर असता आणि दबावाखाली थोडीशी घुसमटलेली फलंदाजी पाहायला मिळते. हे दबाव आहे, प्रेशर आहे, परंतु या दडपणाला जुगारून तुम्हाला खेळ करावा लागेल. थोडासा आत्मविश्वास, थोडासा हाय लेवलला नेऊन चांगली बॅटिंग करावी लागेल, तरच या संकटामधून तुम्हाला मार्गक्रमण करत रस्ता शोधावा लागेल आणि त्यासाठी मात्र ते कार्य तुम्हालाच करावं लागणार आहे. बॅटची एज घेतली विकेट किपर निकेशकडे. हा बॉल चाललाय, आणखीन एक सुपर ओव्हर, आणखी एक चांगलं षटक मात्र हाताळलं गेलं. स्टार ओबे संघाचा गोलंदाज नजीम पटेलला काय भन्नाट स्पेल पाहायला मिळतो आतापर्यंत. तीनही गोलंदाजांचा पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 4, तर तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 3 धावा. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावर 14 धावा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. परंतु नजीम पटेलची आपण षटकं पाहिली तर 2 ओव्हर्समध्ये त्यानं दिल्या त्या 9 धावा. एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव आली होती. काय भन्नाट स्पेल मात्र हाताळलाय आणि या मॅच मध्ये पाहायला गेलं तर चॅम्पियन आम्हाला सुद्धा व्हायचंय असं ठणकावून सांगितलं. आता मात्र शरद 11 ट्रॉम्बे कोळीवाडा टीमला ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. क्लास परफॉर्मन्स आतापर्यंत सादर केलाय स्टार ओबे संघानं. इथून मात्र 2 षटकं फार महत्वाची असतील. विचार केला तर शरद 11 ट्रॉम्बे कोळीवाडा संघासाठी काहीही झालं तरी या 2 ओव्हर्समध्ये धावा येणं फार गरजेचं आहे, बंधनकारक आहे. कारण हा संघ जर आपण पाहिला तर मोस्ट फेवरेट असेल, कारण बलाढ्य संघ आहे ट्रॉम्बे कोळीवाडा संघ आणि अपेक्षेनुसार प्रतिष्ठा आता त्यांची पणास लागले आणि प्रतिष्ठेचा खेळ आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळणार का, यासाठी उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत. या 12 चेंडूंवर मात्र किती धावा येतोय, धावा किती टार्गेट सेट केलं जाणार, हे आता मात्र पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 3 षटकामध्ये खूप सुंदर खेळ केला. हे सगळं विसरून आता मात्र पुन्हा एकदा नव्या उमेदीनं खेळ करावा लागेल तो मधल्या फळीतील फलंदाजांना. दीपेश कोळी आणि सुधीर कोळी दोनही फलंदाजांना मात्र आपले चांगल्या इनिंग्स आठवाव्या लागतील, ज्या इनिंग्स आजपर्यंत तुम्ही ट्रॉम्बे कोळीवाडा संघासाठी प्रत्येक मैदानावर खेळलात. याच दरम्यान पांजेगावचे सुपुत्र लखमल पाटील यांचं देखील आगमन झालंय. यावं आपण व्यासपीठावर प्लीज. लखपती पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. या आपण व्यासपीठावर, आपली जागा व्यासपीठावर आहे प्लीज या. और तो दीपक पाटील सर. तौसिफ पटेल येतोय. तौसिफचा हा बॉल बॅटची एज आणि इट्स अ टेकन. 5वा धक्का बसलाय. आता मात्र निम्मा संघ गारज झालाय. काय सुपर कॅच त्या ठिकाणी. सोहेब पटेलनं मात्र फ्लातून कॅच घेतलाय आणि आता मात्र पाहायला गेलं तर निम्मा संघ पॅव्हलियन मध्ये परतलाय. हा लागलेला 5वा झटका. रोज फिरते सतरा घरी, अरे माहेरी माझी बायको गेल्यावरी, बाजूवाली येते घरी. अरे माहेरी माझी बायको गेल्यावरी, बाजूवाली येते घरी. माहेरी माझी बायको गेल्यावरी, बाजूवाली येते घरी. माहेरी माझी बायको गेल्यावरी, बाजूवाली येते घरी. 14 या धावसंख्येवर मात्र 5 फलंदाज बाद झालेत. शरद 11 ट्रॉम्बे बॅटची एज आणि आणखीन एक धक्का दिला. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. तौसिफ पटेलला या स्पर्धेमध्ये 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता आणि आता मात्र षटक टाकत असताना पहिल्या 2 चेंडूंवर 2 हादरे दिलेत आणि फलंदाजीचा भरडा असलेला हा संघ ट्रॉम्बे कोळीवाडा संघाची फलंदाजीचं कंबरड मोडलंय, अस्ताव्यस्त करून टाकलाय तो ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला या भन्नाट गोलंदाजीनं. अरे अशी असताना गायिका, अशी असताना चिकनी गायिका, करू कशाला 3 बायका. अशी असताना चिकनी गायिका, करू कशाला 3 बायका. सहावा धक्का बसलाय 14 या धावसंख्येवर. के विलवाणी अवस्था मात्र फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. शरद 11 ट्रॉम्बे कोळीवाडा संघाची स्वप्नातही वाटलं नसेल या टीमला अशा पद्धतीनं फलंदाज एका पाठोपाठ एक शिकार होतील, परंतु हे केलंय नजीम पटेलना, हे केलंय विवेक म्हात्रेंना.
आणि इथे मात्र पाहावं लागेल कव्हरच्या दिशेमध्ये हा फटका. हॅट्रिकचा बॉल जरूर होता परंतु सिंगल मॅनेज केली. एकेरी धाव, बऱ्याच अवधीनंतर धाव फलक पुढे सरकलाय. 5 चेंडू नंतर मात्र हे धाव फलक पुढे सरकलाय. धावसंख्या 1 ने पुढे चाललंय. ती जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवर. सुपर बॉलिंग दीपेश कोळी अजून एक आस आहे ज्यानं मात्र या स्पर्धेमध्ये 48 धावा ठोकल्यात फलंदाजी करत असताना आणि त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा असेल. आता मात्र शरद दिले पण ट्रॉम्बे कोळी बडा संघाला हा डावखुऱ्या आताचा फलंदाजच काहीतरी करू शकतो. तौसिफचा हा बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा बॉलला प्रयत्न केला पायाना. 1 धाव मात्र मिळेल. 1 धावेसाठी मात्र संघर्ष करावा लागतो. काय परफॉर्मन्स राहिलाय स्टार ओव्हे संघाचा. लाजवाब कामगिरी करत असताना अप्रतिम कामगिरी, सर्वोत्तम कामगिरी आज मात्र मैदानामध्ये पाहायला मिळालंय. ती स्टार ओव्हे संघाची या फायनलच्या मॅच मध्ये. सोपं नसेल आता मात्र शरद दिले पण ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला इथे या मॅच मध्ये पुनरागमन करणं. फटका फसलाय, टायमिंग चुकलंय. बॉल खेळायचं होतं ऑन साइडला, पॉइंटच्या दिशेमध्ये हा बॉल चला. एकच जाव येते. सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. आतापर्यंत विचार केला तर 17 रन, 17 या धावसंख्येवर तब्बल 6 फलंदाज बाद झालेत. थोडीशी दयनीय अवस्था, परंतु अजूनही पाहायला गेलं तर भाई पाटील आणि दीपेश कोळी 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. दीपेश कोळी जो 1 डाऊनच्या स्वरूपामध्ये आला आणि त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा असेल. एक समाधानकारक धावसंख्या त्याला उभारावी लागेल. तौसिफ पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला मात्र व्यवस्थित टायमिंग नव्हतं. बॉल मात्र शॉर्टमिड विकेटला. एकच धाव येते. 1 धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. मोठे फटके बिलकुल येत नाहीयेत. 1 चौकार गेला होता दुसऱ्या ओव्हरमध्ये, त्यानंतर मात्र एकही चौकार नाही. आतापर्यंत या इनिंग मध्ये जर पाहिले तर एकही षटकार नाही. आणि अशा पद्धतीनं मात्र हा इनिंगचा खेळ आपण जर पाहिला, पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावर अतिशय नाजूक अवस्था पाहायला मिळते. 18 या धावसंख्येवर तब्बल 6 फलंदाज बाद झालेत. ग्रामीण असो किंवा शहरी असो, प्रत्येक संघाला खेळण्याची मुभा. शशिकांत दादा मोठ्या मनाचा, सारे पाठीशी खंबीर उभा. पंचक्रोशीत साऱ्या गाजतय नाव, सलाम त्याच्या समाजकार्याला. पंचक्रोशीत गाजतय नाव, सलाम त्यांच्या समाजकार्याला. तुझ्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवाच्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवांस्मृतीच्या जग आला रे आला. 5वं वर्ष या स्पर्धेचं मोठ्या थाटामाठात हे वर्ष संपन्न होत असताना आपण पाहतोय. स्पर्धा अंतिम टप्प्यावर आले. काही क्षणातच ही स्पर्धा आपला निरोप घेणार आहे. गेल्या 5 दिवसापासून मात्र क्रिकेटचा हा महासंग्राम आज थंडावणार आहे, परंतु त्यापूर्वी मात्र बऱ्याचशा आठवणी या क्रीडांगणावर येऊन जाणार आहे. बऱ्याचशा खेळाडूंना मात्र प्रसिद्धी दिली या मैदानानं. बरेचसे नवीन खेळाडू चमकले. सिनियर खेळाडूंचा खेळ तुम्हाला पाहायला मिळाला. सोपान भोईर येतोय आता मात्र गोलंदाजीसाठी, ज्यानं या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकलंय. सुपर स्ट्रोक यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. कॅप मध्ये बॉल आहे. बऱ्याच अवधीनंतर मात्र टाळ्या वाजल्या असतील ट्रॉम्बे कोळीवाडा टीम साठी. हा एक आत्मविश्वास वाढवणारा चौकार. सोडून मी गेलो मच्छाच्या सत्रला. कशी म्हैस वांजोटी भेटली माझ्या नशिबाला. कशी म्हैस वांजोटी भेटली माझ्या नशिबाला. प्रेशर आहे या शरद दिले पण ट्रॉम्बे कोळीवाडा संघावर, परंतु प्रेशरमध्ये दबावामध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला चांगलं परफॉर्मन्स करण्याची संधी मिळते. बिट ऑफ प्रेशर इज ऑलवेज गुड फॉर परफॉर्मन्स असं म्हटलं जातं. चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. उर्वरित 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. समाधानकारक धावसंख्येकडे वाटचाल केली तर क्रिकेट हा असा खेळ आहे, काहीही कधीही घडू शकतं. पुढे जाऊन स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलाय आणि इथे मात्र निर्धाव चेंडू. सोपान भोईर चौकारानंतर मात्र कमबॅक करत असताना धावसंख्येला थोडासा आकार देण्याचा प्रयत्न करावाच लागेल दीपेश कोळीला. आतापर्यंत 22 धावा झाल्यात. निदान 30च्या पुढे ही धावसंख्या न्यावी लागेल, परंतु त्यासाठी तुमच्याकडे फक्त चेंडू शिल्लक आहेत ते 4. सोपान भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा हा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, आकिबच्या हातामध्ये जातोय आणि आता मात्र उरली सुरली अशा संपुष्टात येते शरद दिले पण ट्रॉम्बे कोळीवाडा संघाचा 1 डाऊनच्या स्वरूपात येणारा फलंदाज. यावेळेस मात्र दीपेश कोळी मैदान सोडतोय आणि आता मात्र पाहायला गेलं तर नाजूक अवस्थेमध्ये संघ पाहायला मिळेल. आला नाही अजून गॅसवाला.
मैना जाई अगं बाई मैना जाई नव्या नव्या सिलेंडरला या नव्या नव्या सिलेंडरला अग अश्न वागून पुर तर अंकुश भिंगारकर आपण कुठे असेल आपण व्यासपीठावर यायचं प्लीज. अंकुशजी भिंगारकर साहेब आपण व्यासपीठावर यायचं प्लीज. ओव्हर द विकेट यावेळेस मात्र स्ट्रोक येतोय कव्हरच्या वरतून डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय. हा पहिला मोठा फटका येतोय शरद दिलेबन ट्रॉम्बे कोळीवाडा टीम साठी पहिला षटकार. हवा हाय लोका दिला ना धोका स्वभाव नाही माझा खोटा अहो स्वभाव नाही माझा खोटा स्वभाव नाही माझा खोटा म्हणून बायकांचा नाही मला तो. सकाळी चेंज द गेम वडवली बी संघाच्या विरोधामध्ये भाई पाटीलचा मागच्या बाजूला आलेला चौकार त्यानंतर वडवली बी संघाची माघार आणि शेवटला लढतोय भाई कारण अनुभव आहे या खेळाडूकडे. तर पहिली धाव घेतली दुसरा धावेचा प्रयत्न परंतु बाद व्हावं लागेल आणि बाद होणारा फलंदाज कोण आहे ते पंच सांगतील आणि परतावं लागेल ते मात्र स्ट्राईक आपल्याकडे घेण्याच्या नादामध्ये परतावं लागेल ते भाई पाटील यांना. धावचीच्या स्वरूपात मात्र मोहरा गमावलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत जाऊन पोहोचल्या स्कोर काढतो 29 या आकड्यावर 29 रन्स. चॅम्पियन पद आता मात्र खुणावतोय ते स्टार ओव्हे संघाला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स केलाय कारण हा करावाच लागणार होता. समोर बलाढ्य संघ होता त्यामुळे ऑर्डिनरी परफॉर्मन्स करून जमणार नव्हतं. ऑर्डिनरी अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी याच्यामध्ये डिफरन्स आहे. द डिफरन्स बिटवीन ऑर्डिनरी अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी इज लिटल दॅट एक्स्ट्रा आणि तो एक्स्ट्रा जो होता हा एक्स्ट्रा आज मात्र एक्स्ट्रा एफर्ट्स दिले या मैदानावर आणि तेच एफर्ट्स आपण पाहतोय स्टार ओव्हे संघाकडून आणि याच एफर्ट्सनं आता मात्र तारलंय आणि आता मात्र त्यांना पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिसत असेल ते स्टार ओव्हे संघाला. 29 धावा धावफलक्यावर लास्ट बॉल असेल फर्स्ट इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल. अमित कोहली यावेळेस मात्र टोकतोय ऑन साइडला डीप मिड विकेट सीमा रेषा पार. शेवटचा बॉल अगदी रडार मध्ये होता आणि त्याला भिरकावून दिलाय 6 धावांकरता. षटकारानं मात्र टीमची धावसंख्या 35 या आकड्यावर हा स्कोर मॅनेज जरूर केलाय परंतु शेवटचं षटक सोपान भोईरचं हे महागडं जरूर ठरलं. या ओव्हरमध्ये 2 षटकार आले 1 चौकाराचा खेळ पाहायला मिळाला तरी मी म्हणेन एकंदरीत 5 षटकांचा विचार केला नरेंद्र सर तर नक्कीच ही धावसंख्या मात्र सीमित आहे. 35 या धावसंख्येवर एवढ्या बलाढ्य संघाला मात्र थांबून ठेवणं हा कारनामा मात्र केलाय तो स्टार क्रिकेटला ओव्हे संघानं. 36 धावांचं लक्ष आहे. चॅम्पियन कोण होणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये आज मात्र एक मोठा उलटफेर पाहायला मिळणार का. ओव्हे संघ ही स्पर्धा जिंकणार की आपला अनुभव आपल्याकडे असलेले गेले कित्येक वर्षाची अनुभवाच्या शिदोरीवर मात्र शरद 11 ट्रॉम्बे कोळीवाडा संघ या कमी धावसंख्येचा सामना मात्र डिफेंड करणार हे ऐकण्यासाठी नक्कीच सगळ्यांना उत्सुकता लागली असेल परंतु फायनल मध्ये चॅम्पियन कोण होणार ऐकणार आहोत आमचे दिग्गज समालोचक आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय नरेंद्र भगत सर नांदगाव यांचा आवाज. तोपर्यंत मी मात्र थांबतोय. मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतोय संपूर्ण केपी ग्रुप देवांश 11 चिंचपाडा पुढे संघाला अर्जुनजी भोईर असतील त्याचप्रमाणे सरपंच शशिकांतजी भोईर असतील उमेशजी भोईर असतील आमचे गुणसंख्या लेखक आणि संपूर्ण टीमला की पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये माझ्यावर विश्वास दाखवला मला समालोचन करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली. मनाच्या अंतःकरणापासून मी आपला आभार मानतोय आणि या स्पर्धेमध्ये मात्र मी इथेच थांबतोय आपली रजा घेतोय परंतु प्रेक्षक वर्ग हो आपण कुठेही जाऊ नका कारण या सामन्याचा निकाल आता मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये ठरणार आहे आणि आपण मात्र ऐकणार आहोत ते नरेंद्र भगत सरांना. थँक्यू सो मच. हॅलो धन्यवाद दीपक पाटील आणि त्याचबरोबर जाऊया आपण व्यासपीठाकडे. सन्मानित पाहुणे इथं उपस्थित आहेत. पाणजी गावचे सुपुत्र लखपती पाटील यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी आमच्या मंचावर यायचं आहे. निश्चितच या स्पर्धेचे शिलेदार आपण पाहतोय सर्व पाहतोय त्रिंबकजी भोईर यांच्या शुभ हस्ते लखपती पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. माहेची उबदार शाळ त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण आपल्याला पाहायला मिळते. सन्मान चिन्ह
आणि त्याचबरोबर पांजे गावचे संघनायक विश्वनाथ पाटील आपण देखील यायचंय. विश्वनाथ पाटील आपण देखील यायचंय आपला सन्मान घेण्यासाठी. तर विनंती करते पुन्हा एकदा डॉक्टर त्र्यंबक भोईर यांना की आपण आपले शुभ हस्ते संघनायक पांजे गावचे विश्वनाथ पाटील याचा सन्मान करायचा आहे. तर नक्कीच सन्मान होतोय विश्वनाथ पाटील यांचा. त्याचबरोबर अंकुश भिंगारकर हे देखील मान्यवर इथं उपस्थित आहेत. तर विनंती करतोय आपला सन्मान घेण्यासाठी आमच्या मंचावर यायचं आहे अंकुश भिंगारकर. धन्यवाद. तर विनंती करते पुन्हा एकदा आमचे ज्येष्ठ नागरिक त्र्यंबकजी भोईर यांना की आपल्याला पुन्हा एकदा सन्मान करायचा आहे तो अंकुश भिंगारकर यांचा. सन्मान होतोय पाहुण्यांचा. जाऊया मॅचकडे. नरेंद्र भगत सर. धन्यवाद भाऊ म्हात्रे. याचसाठी केला अट्टास व्हावा शेवट गोड या उक्तीप्रमाणे या ठिकाणी अंतिम महामुकाबला पहिल्या चेंडूवर आलेला हात चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघाचं खातं या ठिकाणी खुलं करतो फलंदाज निकेश म्हात्रे. इकडून जर या स्पर्धेकडे आपण पाहिलं 5वं वर्ष देवांश स्मृती चषक स्पर्धेचं या ठिकाणी आणि या 5व्या वर्षातील हा अंतिम महामुकाबला या ठिकाणी स्टार ओवे विपक्ष ट्रॉम्बे कोलीवाडा या दोन संघादरम्यानची लढत. एकूण जर धावांचा आपण विचार केला अजून एक चांगला फटका कवास मधून ड्राईव्ह केलं जातं चेंडूला. बॅक टू बॅक 2 चौकार येतात आणि या 2 चौकारांच्या मदतीने इरादे अगदी उच्च कोटीचे या ठिकाणी पाहायला मिळतात ते फलंदाज निकेश म्हात्रे याचे. टार्गेटचा आपण विचार केला तर उमेश टार्गेट आहे 36 धावांचं आणि या 36 धावा अर्थात 30 चेंडू 36 धावांचं लक्ष असताना पहिल्या 2 चेंडूवर 2 सलग चौकार येणं नक्कीच एक चांगली सुरुवात या ठिकाणी असेल. यावेळेस एक्झिक्यूट केलाय क्रीजचा वापर केला आणि चेंडूला एक्झिक्यूट केलं फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. शेजारील बाई तुमचा टीव्ही माझ्या पोरांना पाहू द्या माझ्या पोरांना पाहू द्या अहो बाबूला मध्ये घ्या भले बोट्या बाहेर राबू द्या बाबूला मध्ये घ्या भले बोट्या बाहेर राबू द्या. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी अप्रतिम फटकेबाजी जबरदस्त धुवाधार फलंदाजी निकेश म्हात्रे याच्या बॅटमधून पाहायला मिळते. 2 चौकार त्यानंतर आलेला षटकार वाऱ्याच्या वेगाने धावसंख्या या ठिकाणी पुढे जात असताना सरकत असताना यावेळेस लोअर फुलटॉस होता वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न तेवढाच चांगला प्रत्युत्तर फलंदाजीच्या माध्यमातून. एकूण धावांचा विचार केला 15 धावा ऑन बोर्ड या ठिकाणी नक्कीच आपण पाहू शकतो. चांगली सुरुवात अतिशय आक्रमक रौद्र रूप या ठिकाणी धारण केले निकेश म्हात्रेने. एक गोलंदाजीचा कर्दनकाळ म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो मोठी क्षमता आहे ज्याच्यामध्ये यावेळेस आकिब पटेलने एक चांगला फटका या ठिकाणी दाखवला. फाईन लेग सीमारेषा लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. आधी निकेश आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं शेजारची ही काळी मैना लागली डोलायला तवा लागली. धन्यवाद मॅडी. तर खूप चांगलं या ठिकाणी या सामन्यामध्ये यावेळेस अजून एक रिव्हर्स अटेम्प्ट केला. काय अफलातून फलंदाजी डोळ्याचं पारणं फेडणारी फलंदाजी विकेटच्या 4ही बाजूला चौफेर टोले जंग फलंदाजी करणारी ही स्टार ओव्हे क्रिकेट संघ जबरदस्त आणि सुस्थितीत यावेळेस. काय राव तुम्ही काय राव तुम्ही काय राव तुम्ही पुत्राच्या धंद्यात भरपूर कमावलं काय राव तुम्ही पुत्राच्या धंद्यात भरपूर कमावलं पण बाईच्या नादानं सार लुगडत गमावलं पण बाईच्या नादानं सार लुगडत गमावलं. काय राव धन्यवाद. 23 धावा ऑन बोर्ड. खूप काही कमावलं सेमीफायनल पर्यंत ट्रॉम्बे क्रिकेट संघाने. मात्र मोक्याच्या क्षणी काहीतरी गमावतात की काय असं चित्र. यस भाऊ. तर ज्ञानदेव केणी उर्फ भाई केणी यांना देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं प्लीज. ज्ञानदेव केणी उर्फ भाई केणी आपण व्यासपीठावर यायचं प्लीज. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर 4 चौकार आणि एक षटकार
अशा प्रकारे 5 चेंडू डिक्लेअर केले होते, क्लिअर केले होते आणि एक सिंगलच्या मदतीने 23 धावा ऑन बोर्ड आपण पाहिल्या. लाईन चुकीची आहे. लेग स्टंपच्या खूपच लांब चेंडू रिलीज केला. वाईड येतो, अवांतर धावसंख्येत भर पडते. 24 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट 36 या ठिकाणी नक्कीच आहे आणि या 36 धावांच्या टार्गेटचं पाठलाग अतिशय मजबूत स्थितीमध्ये करत असताना यावेळेस पॉइंटच्या वरून अजून एक सनसनीचा प्रयोग पाहायला मिळते. 4 धावा. हिच्या मिक्सरची गोल गोल खालची फिंगरीत सटाकली. हिच्या मिक्सर मध्ये दादा माझी मिरची अटकली. हिच्या मिक्सर मध्ये दादा माझी मिरची अटकली. धन्यवाद डीजे मॅरी. एक माहोल बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जातो. मात्र माहोल बनवलंय या ठिकाणी स्टार ओव्हर क्रिकेट संघाने. अतिशय जबरदस्त टोलेजंग फटकेबाजी करत असताना यावेळेस खूप चांगला चेंडू. अशा प्रकारच्या चेंडूची गरज होती आणि पहिला मोहरा गारद होतो तो निकेश म्हात्रेच्या रूपाने. जवावरचे दाबले धोम तेव्हा हिला लागला फोन. जवावर धन्यवाद मॅडी. तर पहिली सफलता या ठिकाणी नक्कीच शुभम पाटील याला या ठिकाणी मिळते. पहिला फलंदाज पहिला मोहरा गारद होतो तो 28 या धावसंख्येवर. अजून देखील 8 धावांची उमेश गरज असेल. 5 षटकांचा सामना. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव निघून जातो. शुभम पाटील एकूण जर आपण विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना ट्रॉम्बे क्रिकेट संघाची फलंदाजी थोडीशी ढेपाळली होती. त्यानंतर शेवटच्या षटकात आलेल्या 17 धावा ज्याच्या मदतीनं 35 धावांपर्यंत ट्रॉम्बे संघ पोहोचला होता. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. बघा धावा तुमच्या कमी आहेत. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली फलंदाजी केली. थोडेसे खांदे झुकलेत की काय अशाच प्रकारचं चित्र या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळतो. तो ट्रॉम्बे क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकांच्याकडून. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. एक नेत्रदीपक स्पर्धा ज्या स्पर्धेचा शेवट या ठिकाणी होत असताना फलंदाज मात्र या ठिकाणी क्लीन बोल्ड आउट होतो. फर्निचर डिस्ट्रॉय या ठिकाणी केला जातो. फलंदाज कुणाल ठाकूर याचं. पत्त्याचा डाव ध्यानात ठेव. पत्त्याचा डाव ध्यानात ठेव. लोक हत्या ग तुला लोक हत्या. लोक हत्या ग तुला लोक हत्या. जवा तिरपी बसतीया ग तुझी मेंदी दिसतीया. धन्यवाद. तर अजून देखील आपण जिंकण्याचा विचार केला तर यावेळेस प्रॉपर टायमिंग आहे का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. फलंदाज अजून एक बाद होतो स्टार ओव्हर क्रिकेट संघाचा. एकूण जर या षटकाचा विचार केला तर उमेश 3 फलंदाज दुसऱ्या षटकामध्ये गारद झाल्यात. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त सुरुवात केली होती 23 धावांची आणि यावेळेस तिसरा फलंदाज बाद होतो. तो धावसंख्या 30 वर असताना. आठवण तुझी रे येते आम्हाला सोडून का गेलास देवांचे माला. आठवण तुझी रे येते आम्हाला सोडून का गेलास देवांची माला. तुझ्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवांच्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवा स्मृतीच्या जगाला आला. धन्यवाद. सलग 5 वर्ष देवांश स्मृती ट्रॉफीचं एक देखणं आयोजन. एक नेत्रदीपक स्पर्धा आणि रायगडमधील एक प्रतिष्ठित स्पर्धांच्या मध्ये या स्पर्धेचा सातत्याने नामोल्लेख होत असतो. त्याच देवांश ट्रॉफीचा हा अंतिम आणि महामुकाबला. देवांशला या ठिकाणी खूप मिस केलं जातं. देवांशला एक श्रद्धांजली देण्याचा हा कार्यक्रम ही स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो. नक्कीच प्रेझेंटेशन बॉक्सची देखील तयारी या ठिकाणी
आमच्या आयोजकांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. तर अतिशय सुसज्ज अशी स्पर्धा, एक जबरदस्त नीटनेटकं आयोजन हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य. आणि देवांशी क्रिकेट क्लब चिंचपाडा यांनी घेतलेली मेहनत प्रत्येक वर्ष एक वेगळाच रंग भरत असते या स्पर्धेमध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे या फलंदाजांच्या मध्ये. तौसिफ पटेल आणि आकिब पटेल या 2 फलंदाजांच्या मध्ये खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 32 धावा स्कोर कार्डवर. अजून देखील 4 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज देविदास कोळी बघा, तारीफ करावी लागेल या ठिकाणी आकिब पटेलची. सिंगल डबलला प्राधान्य देतो, गरज होती त्यावेळेस 2 चौकार दाखवले. स्कोरबोर्ड हलतं ठेवतो सातत्याने, दडपण येऊ देत नाही. 33 धावा, 3 धावांची फक्त गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. अंतिम महामुकाबला या ठिकाणी स्टार ओवे आणि शरद 11 ट्रॉम्बे या 2 संघांच्या दरम्यान. चेंडू अजून भरपूर आहेत, भरपूर चेंडू अजून जवळ मला वाटतं 3रं षटक सुरू आहे. 5 षटकांचा सामना, 3 धावांची गरज आहे. एकूण विचार केला उमेश तर 15 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. 14 चेंडू 2 धावांची गरज असेल. कमीत कमी 2 षटकं राखून हा सामना जिंकण्याचा देखील इरादा असेल तो स्टार ओवे क्रिकेट संघाचा. झहीर पटेल ज्यांनी बांधलेला हा संघ यावेळेस झेल खूप जास्त वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येतो आणि क्षेत्ररक्षक होते त्यावेळेस अमित कोळी, फलंदाज बाद होतो आकिब. हॅलो. त्याचप्रमाणे डॉक्टर स्वप्नील भोसले यांचं देखील आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. डॉक्टर स्वप्नील भोसले, सुप्रीत भोसले यांचं इथं आगमन झालेलं आहे. खूप चांगला चेंडू या ठिकाणी रिलीज केला जातो. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतो. फलंदाज बाद झालेले मला वाटतं, नवीन फलंदाज पाठवायचा आहे. नवीन फलंदाज सोहेल पटेल, ज्याला आपण मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहतो. तौसिफ आऊट झाला. तौसिफचा जर आपण विचार केला तर फक्त 1 धावेचं योगदान दिलं तौसिफने. कुठेतरी थोड्याशा धावा कमी पडल्या असंच म्हणावं लागेल ट्रॉम्बे क्रिकेट संघाच्या. कारण ज्या संघाने 64 धावांचा टार्गेट चेस केला होता त्या संघाने फक्त 35 धावांवर आपली 5 षटकामध्ये इनिंग संपुष्टात आणली. खऱ्या अर्थाने खूप चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली होती. ती शेवटचे 12 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. 12 चेंडू 2 धावा. अंतिम महामुकाबला. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी. 11 चेंडू 2 धावांची गरज असेल. बघा चेंडू डॉट निघतायत, थोडस दडपण वाढत असेल. फलंदाज उभा विवेक म्हात्रे आणि सोहेल पटेल. 11 चेंडू 2 धावांची गरज असेल. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या बाहेर येतो. 4 धावांच्या अटीने चॅम्पियन ठरला जातो. देवांश ट्रॉफी 2021चा स्टार ओवे क्रिकेट संघ. वेल प्लेड स्टार ओवे. आणि कुठेतरी फलंदाजीमध्ये थोडेसे प्रयत्न अपुरे पडले ते शरद 11 ट्रॉम्बे क्रिकेट संघाचे. यस टीजे. हॅलो.
तर सन्मान्य प्रवीण पाटील पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक यांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जाते. सन्मान्य प्रवीण पाटील साहेब, विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका. तर देवांश ट्रॉफी